नमस्कार माझ्या बांधवांना आणि बंधूंनी। आज 1 जानेवारी 2026 आजपासून जवळजवळ 178 वर्षापूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी याच भिडेवाड्यात आपल्या भारतातील हजारो वर्षाच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या भगिनींसाठी म्हणजे मुलींसाठी शाळा सुरू केली आणि सामाजिक जीवनाची क्रांती घडवण्यास सुरुवात झाली। असं महापुण्याचं काम पृथ्वी तलावर पती आणि पत्नी मिळून जर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले स्त्री शिक्षणाचे नैतिक पुरस्कारते आणि समतेचे अधिकार न्याय समता शिक्षण। कारण एक स्त्री शिकली तर ती दोन परिवारालाच नव्हे तर कुटुंबाला जगाला छानपण आणि विद्या शिकवू शकते। म्हणून इतके अनंत उपकार या युगलाचे आपल्यावर आहेत। 1 जून 1869ला त्याच्या अगोदर 190 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणी काही एक अक्षर सांगितलेलं नाही, कोणी जागृत नव्हतं। परंतु स्वतः महात्मा फुले यांनी 1 जून 1869ला 50 कारवांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिला आणि तो पोवाडा प्रसिद्ध केल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे आणि महात्मा फुले यांनी शिवजयंती उत्सवात सुरुवात केली। महात्मा ज्योतिबा फुले हे खरोखर पहिले शिवशाहीर आहेत, परंतु ज्यांनी कधीही कोणी पोवाडा गायला नाही, पोवाडा लिहिला नाही, त्यांना सुद्धा शाहिराची पदवी देण्यात आली। हे किती दुर्भाग्य म्हणावं लागतं। आणि गोष्ट अशी की महात्मा फुलेंचे जे विचार आहेत त्या विचारांना म्हणजे अंधश्रद्धेला तलाठी देऊन आणि माणूस जो भ्रमित झालेला आहे बुद्धीने आणि ते बुद्धीने भ्रमित झाल्यामुळे त्याची जी प्रगती उठलेली आहे त्या प्रगतीला चालना देण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता होती। आणि असे हे शिक्षणाचे क्रांती सूर्य यांना मी त्रिवार नमन करतो, मानाचा मुद्रा करतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांना महात्मा फुलेजी यांनी पुढे आणलेला आहे। आज याच भिडेवाड्याजवळ काही वेळेला लोकांना कळत नाही माई सावित्रीबाईंनी कुठं शिक्षण सुरू केलं तर इथल्या लोकांना सुद्धा माहीत नव्हतं, इथल्या बाहेरला सुद्धा माहीत नव्हतं। एका रीलमध्ये मी हे पाहिलेलं त्याला मला वाईट वाटलं। आणि आज माझ्या आहे गणेश आर चौधरी त्याने मला इथं पोचवलं, मला खूप आनंद झाला, माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि ज्ञानाचं पवित्र तीर्थ या ठिकाणी माझा स्पर्श झाला हे मला खूप आनंद वाटत आहे। नमस्कार। मी आनंद व्यक्त करत असताना मला माझ्या भावनेतून माझ्या हृदयातून आज माझ्या मस्तिष्कातून विचार व्यक्त होत नाहीत एवढा मी भारावून गेलेला आहे। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती। पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तुमचं नाव आहे।